श्री ज्ञानेश्वर माऊलींचा रिंगण सोहळा इथे पार पडला आणि इथे भाविकांची वारकऱ्यांची प्रचंड गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते। आपण खाली बघू शकतो की पताका घेणारे, टाळ मृदुंग वाजवणारे, विनेकरी झाले, सगळ्यांची जे आहे इथे रिंगण झालेलं आहे। अश्वांचा सुद्धा इथे रिंगण झालेला आहे आणि आपण बघू शकतो की अतिशय आनंदात हा उत्सव जो आहे तो साजरा झालेला आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी आणि ती पांडुरंगाला भेटण्याची आज ती वाट आता लवकरच पूर्ण होणार आहे। वैष्णवांचा मेळा आपण इथे बघू शकतो, खूप मोठ्या प्रमाणात इथे वैष्णवांची जी आहे भाविकांची मांदियाळी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। भगवा पताका यानी हे पूर्ण रिंगण जे आहे, पूर्ण वातावरण जे आहे ते रंगून गेलेलं आहे। इतक्या भाविकांच्या गर्दीतही आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो चोख पाहायला आपल्याला मिळतो आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात हे वातावरण जे आहे भक्तिमय झालेलं आहे आणि याच भक्तिमय वातावरण जे आहे वैष्णवांचा मेळा हा पंढरीला आता जाणार आहे। आपण बघू शकतो टाळ मृदुंगाचा गजर आपण ऐकू शकतो। लाखोंच्या गर्दीने वारकरी जे आहे इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। ऊन पाऊस कशाचीच तभा न बाळगता हे वारकरी जे आहे ते पंढरपूरला आता मार्गस्थ होणार आहे। यांच्या चेहऱ्यावर सुखाची आणि आनंदाची जी आहे भावमुद्रा आपल्याला पाहायला मिळते। पांडुरंगाला भेटण्याची त्यांची आस, त्यांची तळमळ, त्यांची वाट यामध्ये आपल्याला बघायला मिळते। इथे आता माझ्यासोबत काही वारकरी इथे आता माझ्यासोबत आहे। माऊली रामकृष्ण हरी। आता रिंगण सोहळा जो आहे पार झाला, इतक्या मांदियाळी जी आहे भक्तांची आता पाहायला मिळत आहे। पांडुरंगाच्या चरणी काय मागाल? पांडुरंगाच्या चरणी सर्व असणाऱ्या माऊली भक्तांना सुख समृद्धी दिवस प्राप्त व्हावं आणि सर्वांना सुख समृद्धी लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करणार। विठ्ठलाला तुम्ही कसं बघता? विठ्ठल कशात आहे? विठ्ठल आमच्या अंतःकरणात विठ्ठल आहे, त्यामुळे मी विठ्ठल पंढरी नगरीत असल्यामुळे प्रत्यक्ष आमच्या चराचर विठ्ठल भरलेला आहे। त्यामुळे विठ्ठल आमच्या आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा विठ्ठला भयंकर दान आहे। इथे पण आपण माऊली रामकृष्ण हरी, काय सांगाल माऊली? काय असा सोहळा स्वर्गात सुख असा सोहळा कुठंच नाही। बरोबर, सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही आणि खरंच आपण म्हणतो की हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि इथे आपण बघतो की महाराष्ट्राचा वैष्णवांची मांदियाळी म्हणतो आपण। हा जो सोहळा आहे महाराष्ट्रातला सगळेच महाराष्ट्र जे वासी आहे या सोहळ्याची वाट पाहतात। महाराष्ट्राचा अतिशय मोठा हा उत्सव आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि याचा एक प्रत्यक्ष म्हणजे यावर्षीची तुम्ही भाविकांची तुम्ही गर्दी बघू शकता, म्हणजे त्यांना पांडुरंगाला भेटण्याची त्यांची आस आपण बघू शकतो। हे खालचं आपण दृश्य आपण बघतो आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रिंगण सोहळा जो आहे इथे पार झालेला आहे आणि त्याबरोबरच आपण वरचे दृश्यही तुम्हाला आम्ही दाखवतोय की त्या वरती पण आपण बघतोय तर भाविकांची जी आहे गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळतीये। इथे पण आहे माऊली रामकृष्ण हरी, काय सांगतात? रिंगण सोहळा पार पडलाय, पंढरपूर पर्यंत चालत जाणार आहे, किती वर्षापासून वारी करताय? 15 वर्ष। 15 वर्षापासून काय अनुभव आहे वारीचा? याचे देही याचे डोळा पाऊस सुखाचा सोहळा माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी आनंद आनंद या क्षणाला सुख समृद्धी आणि शेतकऱ्यांसाठी विठुरायाला एकच मागणी घालायची, भरपूर पाऊस पडू दे, समृद्धी नांदू दे आणि असाच सोहळा या जगात चंद्र सूर्य असेपर्यंत राहू दे। नक्कीच नक्कीच, याची देही याची डोळा। आपण इथे बघू शकतो शेती आहे,
तुम्ही शेतकरी आहात. मग पेरणी झाली आहे तुमची? झाली पेरणी झाली. पेरणी झाली. आता मग तिकडे बघायला कोण आहे? बघायला आहे ना मुलंही. आहे. आणि तुम्ही सगळं सोडून तुम्ही पांडुरंगाच्या चरणी आता नतमस्तक व्हायला जाणार आहे. पांडुरंगाकडे काय मागणं आहे? पांडुरंगा काही एकच मागणार काय, पाणी मागच्या वर्षी दुष्काळ होता, हा. यंदा भरभरून पाऊस होऊ दे बा, मग सुख समृद्धी संध्याला शांतीला बलवा. विठ्ठल कशात बघता तुम्ही? विठ्ठल आता ही काय विठ्ठल अंतकरणात विठ्ठल आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रे ताठावं नाही विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात जे आहे हे वातावरण अतिशय भक्तिमय झालेलं आहे. आपण इथे दृश्य बघू शकतो. मोठ्या प्रमाणात टाळ मृदुंगाचा गजर जो आहे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. दिसतंय ना ते छत्री चित्त माऊली पताका वगैरे. इकडे पण आपल्याला माऊली मिळाले. माऊली काय सांगाल? कुठनं आले तुम्ही? बांबोडे. बांबोडे. किती वर्षापासून वारी करताय? मी माझी पहिलीच वारी हा. आहे. एकदा तरी अनुभव व्हायची अशी वारी आणि माझ्या जगात कुठंच नसेल. कुठेच नाही. आपण ते बघू शकतो दृश्यांमध्ये. गर्दीच गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि त्यातही व्यवस्था खूप सुंदर आहे. एवढ्या लोकांची व्यवस्था कशी होते हे माऊलींनाच माहीत. बरोबर बरोबर. मॅनेजमेंट करणारा तो म्हणजे माऊलीचा. आपण खरंच बघू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी आहे आणि त्यांचं मॅनेजमेंट जे आहे तो कमरेवर हात ठेवून असलेला आपला विठुराया करता या सगळ्यांचं रक्षण करत आहे. कुठली ऊन पाऊस कसलीच यांना चिंता नाही आहे आणि हे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चाललेले आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सुखाचा भाव, एक आनंदाची भावमुद्रा आपल्याला पाहायला मिळत आहे. वारीचे अपडेट्स आणि हे अद्भुत क्षण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र.